आजचीच सुरुवात केली आम्ही भाऊबीजेला. भाऊबीज उद्या आहे पण आज वार चांगला आहे. गेले गेले आर्याची घेतली चेष्टा. भाई काय बोलताय ऐका. पहिली भाऊबीज पोलीस पाटीलला, कारण की सगळे परमिशन तिच्या घरनच घ्यायला लागताना मला. भाऊबीज झाल्या बसलो जेवायला. मल्ली झोरता बघ आता. सकाळची पोर आलेली म्हणा बघायला. फॉलो करता बोलतो तुला बाहेर गेलो तर लागली पालाला. माझ्या झारा खाली बाबी आणि जितण्या रांगोल्या काढी ते गो सोप्या बसवली ठक्या येऊ कशी लांबशी बघिते गो. सांचा ड्रेसिंग बिसिंग मारून झालो रेडी. असा कुठली पोरीने प्रेमायमान बागला ना तर डायरेक्ट होईल रे. आता चाललो मी भाऊबीजला. पहिला पेट्रोलचा मान दिला. स्वरा बोलतो माना पण घे ब्लॉग मध्ये वाई घेतले रे बोलू. फक्त तुम्ही फॉलो करा गाईज. क्लायमेट एक नंबर झालेला, कारण की मी चाललो गोव्याला, सॉरी भाऊबीजेला. हबक चायला मंदिनाला कुठं चाललंय काय माहिती एवढे घाईन भाऊबीजेला. पोचलो आम्ही ताईची तर गडबला. त्या जाऊन दे. ड्रेसिंग कशी वाटतंय कमेंट करून सांगा. गेले गेले बसलो पाठावत. ताई आरती कर होती. बोलतो कुकू लाव माझी पण कापा लाव. कुकू लावला. चावल लावताना वाईट जोर लावला तर लागले हसायला. तिला बोला अशीच हसत राहा. टाइम पाया पाराचा आला. 80 वर्षातनं दोनदाच पाया पाराचा, एक रक्षाबंधनला ना आता भाऊबीजेला. आशीर्वाद दिला का नाही तिलाच माहित आता. नंतर आरतीन बोलतं 500 टाक. बोलू नाही हे वर्षी बजेट फक्त 100चा ठेवलाय. बसलो सगळी जेवायला. माना पक्की भूक लागलेली, कारण की दिवस बनवतो जेवलेलो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त भाऊबीजेला चांगला वार आला पाहिजे होता. च्या आईला भाजी लागते खायला. ताताने एक ताईच्यावर बस स्नॅप काढला ना तसाच निघलो पनवेलला जायला. रस्त्याने इजा बिजा पक्क्या चमक होत्या, पण काय करशील जायलाच पाहिजे भाऊबीजेला. असले पोचले 2-3 गलास स्वरांनी पाणी पिला तशी काही धावत चालली पनवेलला. बहिणी उगलू फाटाय टेकरा लावा भाऊस एवढे लांबशी आले भाऊबीजेला. तर गेलो खलतीनं रॉकेट डायरेक्ट हातानात धरलेला. बिल्डी घेतली मट्ट पोरा सगळी लागली बघायला. रॉकेटनी पावर धरायच्या आधीच मी हातात उरवला. ते एक बाबाच बसलेला बिचारा मुतला. पोरीने पण लक्ष्मी पण हातान लावून फेकला. पोरांना हातान फटाकऱ्या फोरायला नाही जमला त्यांना बायले बोला. त्याच बिल्डिंगीतले पोरा एक किल्ला बनवलेला. 100% गावांची पोरा राहता नेता. आता वरती गेलो तर आईस बोलतो पहिला बसला जेवायला, भाऊबीज नंतर करू आता. उपास आहे त्यानं व्हेज बनवलेला. आम्हाला डायरेक्ट मटन बनवलेला. स्वरा डायरेक्ट लागली बोटा चाटाला. पुऱ्या काकरी गाजर कांदा लिंबू वायसा श्रीखंड पण आहे. मटन एक नंबर केलेलं ताईनी. मिनी डायरेक्ट राऊंडल उरवली. जाम जेवलो. आता वेळेस बरं वाटलं हो भाऊबीज करायला. रक्षाबंधनच्या ब्लॉग मध्ये बोललेली बघा, जाम पगार घेणारी बहिणीस हीच. नंतर भेटलो नवीन स्टाईलचा आशीर्वाद दिला. नंतर तिथनं कोमलताईची इथं गेलो. ती बोलतो भाऊबीज नंतर करू. पहिला येऊ चल बोलतं लाइटिंग बघून. गेलो एमसीसी बी काहीतरी ते सोसायटीने एक नंबर लाइटिंग केलेली. फोटो काढलं. गेलो वाडायला लेकची लाइटिंग बघायला. तिथं पण आपली एक फॉलोअर्स होती. तिने आवाज दिला. नंतर गेलो फालुदा खायला. भाईने आणलेली त्याची R15, मिनी आणलेली आशिष भाऊंची बुलेट. एक नंबर वाटते चालवायला. मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट फॉलो करा.